ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना SMS आलेला आहे आणि नंबरही लागलेला आहे। पण महत्त्वाचा जे या ठिकाणी प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नंबर तर लागलेला आहे पण तो मला ट्रेड करायचा नाही। एखादा ट्रेड तुम्हाला या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये लागलेला आहे, लागल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न येतो की मला हा ट्रेड करायचा होता पण तो ट्रेड मला आता करायचा नाहीये। मग या ट्रेडला मी तसंच ठेवून दुसऱ्या राऊंडला मी ट्राय करू शकतो का, किंवा या ट्रेडला जर मी प्रवेश घेतला तर पुढच्या राऊंड मध्ये मी पार्टिसिपेट करू शकतो का, याच प्रकारचे प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहेत। मग तुमच्या मनामधील संपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। म्हणजेच काय, जर तुमचा ITI ला नंबर लागला असेल मग तो करायचा का नाही करायचा याबद्दल कोणते नियम आहेत, आणि तो जर ट्रेड तुम्ही प्रवेश घेतला तर काय होणार आणि प्रवेश नाही घेतला तर काय होणार, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे आहेत ते संपूर्ण प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत। ITI प्रवेश प्रक्रिया चालते एका टाइम टेबल नुसार मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेला आहे, आणि याच टाइम टेबल मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। जसे की पहिला राऊंड कधी लागणार आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट असो किंवा फायनल मेरिट लिस्ट असो, पहिला राऊंड असो, दुसरा राऊंड, तिसरा, चौथा किंवा स्पॉट राऊंड, या संपूर्ण प्रकारची माहिती या टाइम टेबल मध्ये दिलेली असते। मग हा टाइम टेबल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तुमच्या समोर जे पाहताय हा आपला ITI प्रवेश प्रक्रियेचा 29/6/2026 रोजी प्रकाशित केलेला हा डिटेल टाइम टेबल आहे। आता या टाइम टेबलचा आपल्याला डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे, म्हणजे जे ITI प्रवेश प्रक्रियेचे नियम आहेत ते तुम्हाला समजून येतील। तुम्ही जे तुमच्या समोर पाहता ते आहे आपल्या प्रवेशाचे वेळापत्रक, ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरायची जी तारीख होती ज्यामध्ये 21 मे 2026 पासून हे स्टार्ट झालेले होते आणि जवळपास 27 जून 2026 पर्यंत याचे प्रवेश अर्ज हे भरले गेलेले आहेत। पण आज जी पहिली प्रवेश फेरी लागलेली आहे तर या पहिल्या प्रवेश फेरीसाठी काय नियम आहेत आपण थोडंसं समजून घेऊ। पहा, जसंही तुम्ही हा पहिल्या प्रवेश फेरीचे नियम इथं पाहता तर तुम्हाला संपूर्ण टाइम टेबल हा देण्यात येतो। पहा, 2 जुलै 2026 रोजी याची सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना SMS आले, आणि ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये अलॉटमेंट लेटर सुद्धा डाउनलोड करता आलेला आहे। आणि ते एखाद्या विद्यार्थ्याला ITI ला नंबर लागला किंवा नाही लागला हे कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे। पण आज आपण समजून घेऊया ITI जी पहिली प्रवेश फेरी लागलेली आहे तर त्याचा नियम काय आहे, कारण की हे जर नियम तुम्ही जर समजून घेतले नाही तर तुमचा ITI ला प्रवेश लागूनही तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येऊ शकतं। तर ते नियम कोणते आहेत आपण समजून घेऊया। तर नियमाचा जर विचार केला, ज्यावेळेस पहिल्या प्रवेश फेरीचा आपण विचार करतो, जर तुम्हाला प्रिफरन्स नंबर पहिला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले आहे, ऑप्शन फॉर्म मध्ये भरल्याच्या नंतर 1 नंबरचा कॉलेज म्हणजे प्रिफरन्स क्रमांक 1 नंबर कॉलेज असेल किंवा ट्रेड असेल तो जर लागला असेल तर तो तुम्हाला जागा निश्चित करणे कंपल्सरी करण्यात आलेला आहे। तो प्रवेश तुम्हाला कंपल्सरी आहे, तो घेणंच आहे। जर तुम्ही इथं प्रवेश घेतला तरी तुम्हाला पुढच्या दुसरा, तिसरा आणि चौथ्या राऊंड मधून बाद केलं जातं, आणि जर तुम्ही प्रवेश इथं घेतला नाही तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंड मधून बाद केलं जातं। म्हणजे कंपल्सरी कोणाला आहे, जर तुमचा लागलेला नंबर हा प्रिफरन्स क्रमांक 1 असेल तर अशा विद्यार्थ्यांना इथं प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे। तुम्हाला दुसरा कुठलाही एक्सक्यूज नाही, कारण की तुमचा जो विकल्प क्रमांक होता तो पहिला होता, त्यामुळे तुम्हाला इथं प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे। मग आता इथं सूट कोणाला देण्यात आलेली आहे, पहिला पसंती क्रमांक असेल आणि त्यानुसार जर पहिला ट्रेड लागला असेल तर तुम्हाला दुसरा, तिसरा आणि चौथा राऊंड तर तुमच्यासाठी लागणारच नाही, तुम्हाला त्या या राऊंड मधून बाद ठरवण्यात येतं। जरी तुम्ही प्रवेश घेतला तरी तुम्ही बाद होणार आहात, जरी तुम्ही प्रवेश नाही घेतला तर तुम्हाला पुढच्या राऊंड मधून सुद्धा तुम्ही बाद होणारच आहात। तर हा नियम पहिल्या विकल्प ज्यांचा आहे, पहिल्या विकल्पानुसार ज्यांचा ट्रेड लागलेला आहे त्यांच्यासाठीच आहे। पण ज्यांचा प्रिफरन्स क्रमांक 2 ते 100 मध्ये आहे तर त्यांच्यासाठी नियम काय आहे, तर पहा, ज्या उमेदवारांना विकल्प क्रमांक 2 ते 100 मधून जर जागा वाटप झाली असेल, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला असेल, ऑप्शन फॉर्म प्रत्येकाने ओपन करून पाहायचं, किंवा ज्यावेळेस तुमचा नंबर लागलेला आहे, नंबर लागल्याच्या नंतर त्यामध्ये प्रिफरन्स क्रमांक दाखवलेला आहे, तर प्रिफरन्स क्रमांक 1 असेल तर तुम्हाला प्रवेश घेणं हे कंपल्सरी आहे। जर प्रिफरन्स क्रमांक 2 ते 100 पैकी कुठलाही असेल तर तुम्ही तुमच्या मनावर आहे, तुम्ही इथं प्रवेश घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी चालेल। पण याच्या मागचे जे नियम आहे ते थोडंसं आपण समजून घेऊया। आज तुम्हाला प्रवेशासाठी उपलब्ध जागा सुद्धा दिलेली आहे, अलॉटमेंट सुद्धा दिलेली आहे, पण ज्या वेळेस तुम्ही सेकंड राऊंड साठी ट्राय करता तर तुमची ही पहिली जी लागलेली जागा आहे ती तुम्हाला सोडावी लागते। ज्या वेळेस तुम्ही सेकंड राऊंडचा विचार करणार आहात त्यावेळेस
पहिली जी लागलेली जागा आहे ती दुसऱ्याला सुद्धा अलॉट होऊ शकतं। याचं कारण काय आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागला ते प्रत्येक जण आता इथं ऑप्शन चेंज करत असतात। ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला, जसं मी आता सांगितलं तुम्हाला 2 ते 100 पैकी जरी लागला असेल आणि त्याला जर तो ट्रेड करायचा नसेल तर तो ट्रेड डिलीट करतो किंवा एखादा नवीन ऑप्शन इथं त्याला ऍड करत असतो। ज्या पद्धतीनं पहिल्या मेरिटमध्ये मेरिट यादी ही चेंज झालेली आहे, त्याच पद्धतीनं दुसऱ्याही मेरिटमध्ये ही मेरिट यादी चेंज होऊ शकतं। म्हणून ज्यावेळेस तुम्हाला आज घडीला जो ट्रेड लागलेला आहे तो कुठलाही असो, जर तुम्हाला तो करायचा नसेल तर तुम्हाला तो डिलीट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही डिलीट करत असाल तर येणाऱ्या फ्युचरच्या सेकंड, थर्ड किंवा फोर्थ राऊंडमध्ये तो नंबर लागणार नाही किंवा तुम्ही जे नवीन ऑप्शन इथं देणार आहात तर तो ट्रेड तुम्हाला लागलच याची गॅरंटी इथं नसते। म्हणून विचार करायचा आहे, कारण की ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरायची माहिती दिली होती त्यामध्ये मी स्पष्ट आणि क्लिअरली सांगितलं होतं, जे तुम्हाला ट्रेड करायचं नाही त्याचे ऑप्शनच तुम्हाला भरायचे नाहीत आणि किंवा ज्या ITI ला तुम्हाला प्रवेश घ्यायचा नाही तिथंही तुम्हाला ऑप्शन ते भरायचे नाहीत। हे माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं। आज तुम्ही प्रत्येक जण ट्रेडची निवड केलेली आहे, निवड केल्याच्या नंतर तुमचा कट ऑफ जिथं बसला त्यानुसार तुम्हाला ट्रेडची अलॉट सुद्धा केलेली आहे। आता घेणं किंवा न घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे। ज्यांचा प्रिफरन्स क्रमांक 1 आहे तर त्यांना कंपल्सरीच आहे, जर तुम्ही घेतला नाही तरी सुद्धा पुढच्या राऊंडमधून तुम्ही बाद आहात, तुम्हाला डायरेक्ट स्पॉट राऊंडमध्येच एंट्री करता येतं। जर तुम्ही प्रवेश घेतला तरी तुम्हाला पुढे येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमधून तुम्ही बाद ठरणार आहात। तर हा ज्यांचा विकल्प क्रमांक 2 ते 100 पैकी कुठलाही असेल तर त्यांना चॉईस असते प्रवेश घ्यायचा किंवा नाही घ्यायचा। हे होतं पहिल्या प्रवेश फेरीसाठी। आता हे पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 3 जुलै 2026 ते 7 जुलै 2026 पर्यंत तुम्ही प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। आता ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जाता तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे याचाही डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी या चॅनलवर पब्लिश केलेला आहे, तर तो पाहून तुम्हाला तुमचे प्रत्येक डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे। तर पहिला प्रिफरन्स ज्या विद्यार्थ्यांना लागलेला आहे त्यांचा नियम तर तुम्हाला समजलेलाच असेल, पण ज्यावेळेस आपण दुसऱ्या प्रिफरन्स ते किंवा 100 मधलं कुठल्याही ऑप्शन पैकी जर तुमचा नंबर या ITI मध्ये लागला असेल, तुम्हाला तो ट्रेड करायचा का नाही करायचा हा तुमचा निर्णय आहे। तर यामध्ये जो 2 ते 100 मधून जर जागा वाटप झाली असेल तर त्यांच्यासाठी नियम जो आहे तर तो पहा, जर 2 ते 100 मधून जागा वाटप झाली असेल तर त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करू शकतात, जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही इथं प्रवेश हे कॅन्सल सुद्धा करू शकता। जर तुम्ही इथं प्रवेश घेतलात तर येणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमधून तुम्हाला बाद ठरवण्यात येतं। जर तुम्ही प्रवेश नाही घेतलात तरी तुम्ही इथं येणाऱ्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट हे करू शकता। पण आज जो लागलेला तुम्हाला ट्रेड आहे तो दुसऱ्या राऊंड किंवा तिसरा, चौथ्या राऊंडमध्ये लागेलच याची गॅरंटी नसतं, किंवा आज जर तुम्ही इथं जर प्रवेश घेतला तर पुढच्या येणाऱ्या राऊंडमधून तुम्हाला हे बाद ठरवण्यात येतं। तर काय अशा प्रकारचा नियम आहे, हा फक्त पहिल्या राऊंडसाठीच आहे। दुसऱ्या राऊंडसाठी नियम वेगळा, तिसऱ्या राऊंडसाठी नियम वेगळा आणि चौथ्या राऊंडसाठी नियम हा वेगवेगळा असतो। इथं जे तुम्हाला टाइम टेबल दाखवलेलं आहे तर या टाइम टेबलनुसार पहिल्या पसंती क्रमांकाचा नियम वेगळा असतो फर्स्ट राऊंडसाठी, त्यानंतर दुसऱ्या तुम्हाला दुसरा, तिसरा आणि चौथा मेरिटसाठीचा जो काही नियम आहे तो सुद्धा इथं वेगळा ठरवण्यात येतो। तर हा डिटेल जो टाइम टेबल आहे तो आपल्या वेबसाईटवर अपलोड सुद्धा आहे, तिथूनही डाउनलोड करून तुम्ही याचा अभ्यास हे करू शकता। खूप सारे विद्यार्थी कालपासून एकच मेसेज करत होते की मला हा ट्रेड लागलेला आहे पण तो मला करायचा नाही किंवा फ्युचरमध्ये नेक्स्ट ट्रेडला ट्राय करायचा आहे किंवा ऑप्शन चेंज करायचा आहे, अशा प्रकारचे खूप सारे मेसेज येत असल्यामुळे आजचा हा नियमावलीचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी समोर आणलेला आहे। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड आणि नवीन माहिती सोबत। तोपर्यंत नमस्कार।